इंद्राच्या अमरावतीवर आक्रमण करीत आहे. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस. तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु तुला एक विनंती करतो, ही अमरावती मिळवणे एवढं साधं आणि सोपं नव्हे. एक सहस्राश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. युवराज, हा सिंधुराज तुझ्या अमरावतीमध्ये आला. तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताडावर पाय रोड. या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. तुझ्या आणि माझे काही वय नसताना तू माझ्या अमरावतीवर आक्रमण केलेस. तुझे हे दुस्साहस, या दुस्साहसास तू दंडास पात्र झाला आहेस. तुझ्या असे अंगी असेल सामर्थ्य तर हो युद्धास तयार. सिंधुराज युद्धात यावं. तुझ्या पराभवाची समरभूमी अमरावती.
अत्यंत चेतावले. दैत्यराज, ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली, त्याचवेळी या अमरावतीवरची राज्य करण्यासाठी आम्ही देव श्रेष्ठ जमलो होतो. तुम्ही दैत्य नव्हे. दैत्य! आज तुझ्या या सुवर्णच्या स्तरावर दैत्याला फेकण्याचं घरात होय. दैत्यराज, तपोबलाच्या साहाय्याने तू डोळ्यात बसून देखील अंध झाला आहेस. त्यात तुझी सतत विवेक बुद्धी देखील भ्रष्ट झाली. तू ओळखलेला हा आसुरी मार्ग सोडून दे. सत्याच्या मार्गाने जा. आसुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना नवचंद्रांत देखील होतो. अंत! हिंदुरासुराचा! शक्य नाही. देवराज, ब्रह्मदेवांकडून फलप्राप्ती केली. आता सावल्याचा श्री गणेशा या अमरावतीपासून समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या पदिनेसाठी लढाई करणारे तुम्ही दैत्य. अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्न रंगवू नका. तुम्हा दैत्यांचं हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. आणि रामभाऊशी वेळ करताच्या फुलांच्या सानिध्यात होल विलास करणारा तू देवेंद्र. देवेंद्र,